जाणू यमर्दनौ देवकी परमानंदनौ कृष्णौ वंदे जगद्गुरु कृष्णौ वंदे जगद्गुरु कृष्णौ वंदे जगद्गुरु निमंत्रणोत्सवा विप्रा गो नवोत्रणोत्सवा पद्युत्साहृता भार्या अहम कृष्ण चरणोत्सवा 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 विप्रांसाठी यजमानांचे आगमन आनंददायी असते. नवीन कोवळे गवत मिळणे यात काहीला आनंद वाटतो. पतीच्या सुखात प्रत्येक पतिव्रता पत्नीचं सुख समावलंय आणि या मनोरंजनाचं सुख जर कशात तर श्री चरणात हे दयेच्या देवा हे राधारमणा हे देवकी नंदना भक्तांच्या सख्या पतितांच्या पाठीराख्या देवा पंच पांडवांच्या पाठीमागे तू सदैव उभा आहे. या धर्मराजाचा तुला भक्तिभावे प्रणाम भक्तिभावे प्रणाम भक्तिभावे प्रणाम. देवा तुझ्या लीलाचं वर्णन करावं तेवढं थोडंच कारण तुझा कृपाशीर्वाद सदैव पांडवांच्या पाठीशी असल्या कारणानं या त्रिभुवनात या पंच पांडवांच्या नावाचा जय जयकार होतो आहे. देवा करता करविता तू आहेस आम्ही फक्त निमित्ताच कारण. देवा असा तुझा कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना. शांती देवी आम्हाला दर्शनानं 12 दिवसाचं युद्ध संपलं आणि या 12ही दिवशी विजयाची विजय मालिका या पांडवांच्या पदरी पडली। याच्या मुळाशी फक्त तू आणि तूच आहेस देवा। देवा पंच पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य आणि कौरवेश्वरांचं 11 अक्षौहिणी सैन्य असतानाही विजयश्री राहिला तो पांडवांच्या बाजूला। या कुरुच्या रणभूमीवर अखिल आर्यवर्तातील धुरंधर रणयोद्धे
आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा करत आहेत. कौरवांच्या बाजूने जर पाहिलं असेल तर भीष्माचार्य ज्यांना पितामह म्हणून संबोधलं जातं एवढंच नव्हे तर गुरु द्रोणाचार्य आणि अंगराज कर्ण आपल्या अंगी असलेले पराक्रम या कुरुच्या रणभूमीवर दाखवत आहेत. आणि या पांडवाच्या बाजूला दोन धनुर्धारी वीर या पांडव कटकाची शोभा वाढवत आहेत. त्यातील पहिला म्हणजे माझा धनुर्धारी पार्थ आणि दुसरा म्हणजे तो लीलाधारी परमेश्वर गोपाल कृष्ण. देवा न धरी शस्त्र करी हे तुझ्या मुखातील शब्द सत्य करण्यासाठी ते सत्य आणि सत्य राहण्यासाठी सारथ्य कर्म केलं ते गोपाल कृष्णानं आणि प्रति झाला तो गोपाल कृष्ण. पण या आजच्या दिनी आमचं मन कसं संशयानं साशंकित बनलाय काय कशासाठी? याला कारण फक्त एकच. 12 दिवसाचं युद्ध संपला. उदय होणार 13वा दिवस आणि या 13व्या दिवशी गुरु द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा केली या गुरुच्या रणभूमीवर मी अव्यक्त चक्रव्यूहाची निर्मिती करेन. चिंता करतोय ते एकाच गोष्टीची त्या अभेद चक्रव्यूहाचा भेद करणारे या पृथ्वीपटांगणावर हाताच्या बोटावर मोडण्यापूर्वी आणि त्यातील पहिला म्हणजे माझा धनुर्धारी पार्थ. या समयी तो युद्ध करण्यासाठी समसप्तकांशी युद्ध करण्यासाठी गेलाय. म्हणूनच मी विचारी बनलोय. गुरु द्रोणाचार्यांनी अभेद्य चक्रव्यूहाची निर्मिती केली आहे. त्याचा भेद कोण बरं करेल? देवा तू यातून आम्हाला काहीतरी मार्ग दाखवावा. या समयी जर माझा नरकेशरी सिंह असता तर या सिंहाचा छावा आहे म्हटलं काका. हा म्हणजे तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इच्छित मनोकामना सकला असतो. काका तुमच्या संपूर्ण देहाचा अवलोकना मंजू करतोय. तुम्ही विचारी बनला आहात आणि तुम्ही एवढे विचारी का उदय आहे तो 13वा दिवस आणि या युद्धाच्या 13व्या दिवशी गुरु द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि अभेद्य चक्रव्यूहाची निर्मिती करणार आहे ते. त्या चक्रव्यूहाचा भेद कोण करणार त्याचा मी एक सारखा विचार करतो आहे बाळा. उदयच्या 13व्या दिवशी गुरु द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचलं आणि माझे पिताश्री समसप्तकाशी द्वंद्व करण्यासाठी गुंतले गेले. सत्य आहे तुझं म्हणणं. हो काका चिंता नसावी. उदय चक्रव्यूहाचा भेद हा मंजूर करेल. तुझ्या मनाचा मोठेपणा आम्हाला कळलाय. खरंच बाळा क्षणभर तुझं कौतुक वाटतंय आम्हाला. अरे या पांडव कटकात कित्येक वीर असताना तुझ्या श्रावणी दरबारात या तुझ्या काकाला सांगतो आहेस की त्या अभेद्य चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू जाणार आहेस. नाही रे बाळा. त्या चक्रव्यूहाचा भेद करणं म्हणजे थट्टा मस्करीचा विषय नाही आहे. म्हणून म्हणतोय बाळा तू थांब जरा. आम्ही काहीतरी विचार विनिमय करू आणि यातून आम्ही मार्ग काढू. पण काका त्या चक्रव्यूहाचा भेद कसा करावा हे या मंजूला पूर्णता ज्ञात आहे. बाळ मंजू तुला ज्ञात आहे? हो काका. ते बरं कसं शक्य होईल? मग ऐका काका. ज्यावेळी इंद्रप्रस्थात माझी माता होती माझा मामा म्हणजे गोपाल कृष्ण तो तिला द्वारकेत नेण्यासाठी आला होता. ती आणि माझी आई रथारूढ होऊन द्वारकेच्या दिशेने टाकला होता. तर माझ्या मामाने त्या गोपाल कृष्णाने माझ्या आईला
एक कथन केलं आणि ते कथाकथन केली कथाकथन केली आणि ती कथा कोणती असते हा? तर चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही कथा आणि ती कथा हा मन्यू गर्भातून ऐकत होता आणि घडला तो प्रसंग काळ माझी माता निद्राधीन गेली आणि नकळत त्या मन्यूनं हुंकार दिली त्या क्षणी काकाने ती कथा तिथेच थांबवली म्हणून काका त्या चक्रव्यूहाचा भेद कसा करावा या मन्यूला पूर्णत्या झाली आज्ञा द्या उदय त्या चक्रव्यूहाचा भेद हा म्हणजे हा म्हणतोय बाळ म्हणजे मातेच्या गर्भात त्या चक्रव्यूहाचा भेद कसा करावा याची कला तुला अवगत झाली पण बाळ असं जरी असलं तरी या धर्मराज तुला आज्ञा देऊ शकत नाही याच्याही माग काहीतरी कारण आहे बाळा पण काका उदयच्या दिनी जर कोणी पांडवांनी त्या चक्रव्यूहाचा भेद केला नसेल तर ते आम्हा पांडवांना लांछास्पद आहे आणि हे मी पाहू शकत नाही काका तुझ्या मनाचा मोठेपणा म्हणून त्या धगधगत्या अग्निकुंडात तू उडी घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण बाळा जर का तुला मी त्या गुरुच्या रणभूमीवर पाठविलं असेल ते चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू गेला असशील तर हे सारं जग मला हिणवेल म्हणे हा धर्मराज एका 16 वर्षाच्या कोळ्या पोराला रणभूमीत पाठविला नाही बाळ नाही आम्ही तुला कदापि आज्ञा देणार नाही काका क्षमा असावी लहान कोणी मोठा घास देतोय तुम्ही जर मला आज्ञा देत असाल तर काका मन्यूच्या रक्ताची अरे भाया काय केलं ते बाळ हट्ट धरलास आणि या शेवटी तुझ्या काकाला रक्ताची शपथ घेण्यासाठी तत्पर झालास बा काय केलं ते काका क्षमा असावी नाविलाज माझा यावेळी या धर्मराज मोठ्या संकटात सापडला इकडे आग आणि तिकडे विहीर बाळ मन्यू जर यावेळी मी तुला आज्ञा दिली नसेल तर बाल हट्ट पूर्ण न करण्याचं पातक या धर्मराजाच्या मातीत म्हणून नाईलाजानं बाळ नाईलाजानं तुला रणभूमीत जाण्याचं मी आज्ञा देतो आहे रे बाळा. रणभूमीवर जायची आज्ञा तुम्ही मला दिला तुमच्या मुखाने शब्द ऐकले 100 हत्तींवर माझ्या अंतर्मनी माझ्या आज्ञा निघालोय चक्रव्यूहाचा भेद अनन्याला ज्या त्या तेहतीस आमची बांगला या श्रावणी दरबाराच्या ठिकाणी वळली तो हेतू म्हणजे कोणता होता तर मन्यूला पाहणं आई हा मन्यूच्या पण तू नतमस्तक होतोय माझ्या चरणी कोणता आशीर्वाद द्यावा या सुभद्रेनं कोणता आशीर्वाद द्यावा या मातेनं तुला आई हा तुझे बोलणं माझ्या ध्यानी आलं नाही असं काय म्हणायचंय तुला पायाच्या नखापासून ब्रह्मानंदाच्या केसापर्यंत जर का तुझं निरीक्षण केलं असेल तर बाळ मन्यू हा वीरवाणा पोशाख करून कुठे निघालास तू उदय गुरुच्या सम्राज्ञी चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी काय हा मन्यून निघालाय गुरुच्या रणभूमीत हा चक्रव्यूह निर्माण होणार आहे आणि त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी बाळ मन्यू हो आई नाही बा तुला ज्ञात नसेल अरे त्या गुरुच्या रणभूमीत असंख्य वीर आहेत नव्हे तर गुरु द्रोणाचार्य आहेत आणि त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तुला अनुमती तरी कोणी दिली मला आज्ञा दिली आमच्या धर्मराजांनी म्हणजे भाऊजीने तुला आज्ञा दिली हो आई म्हणजे तुझ्या वयाचा विचार सुद्धा केला नाही आणि याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी धर्म भाऊजींना विचारेन याच्यासाठी
नमस्कार गावाला. शैलेश परब जे दृष्टीहीन आहेत, त्यांच्या अंगी विविध कलागुणही आहेत. त्या कलाकाराने भावेश राणे यांना हे बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलं आहे. त्या विठोबाचरणी लीन होऊन त्या देवाचरणी मी एवढीच प्रार्थना करेन की शैलेश परब यांना भावी जीवनात विविध कला दाखवण्याचं भाग्य देवो ही त्याचरणी ईश्वरचरणी प्रार्थना. किसे नारेकर, सुमित राणे, सचिन राणे आणि सागर राणे त्यांनी माझा कलागुणाचा गौरव करण्यासाठी पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून श्रीदेव ब्राह्मण आणि विठोबाला नतमस्तक होऊन ब्राह्मण दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं त्याचप्रमाणे सागर राणे, आमचे छोटे बंधू सागर राणे आणि किसन आरेकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलं आहे तुमच्या वतीनं आणि विठोबाचरणी लीन होऊन या बक्षिसाचा मी स्वीकार करतो आहे. किसन आरेकर त्यांनी देखील माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी पारितोषिक दिले आहे. त्यांचे तुमचे आभार मानून ब्राह्मण दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने स्वीकार. ही सुभद्रा आपल्या चरणी आशीर्वाद दिला, मन भरून आलं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आज गुरुच्या रणभूमीवर माझा बाळ मंजू जाणार आहे अशी वार्ता आमच्या करणी आली. पण मला सांगा, मंजूला आज्ञा तुम्ही दिला? सुभद्रे, हा अगं हा तुझा बाळ माझा पुतण्या आहे. या बाळाला रणभूमीवर जाण्यासाठी मी आज्ञा दिली खरी, पण त्यामागे कारणही तशाच प्रकारचं आहे. म्हणजे आज्ञा देण्यामागे कारणही तशाच प्रकारचं आहे तुम्ही म्हणता आहात? होय सुभद्रे. पण मला सांगा हो, पहा नुकताच माझा बाळ बाल्या अवस्थेतून तारुण्य अवस्थेत जातो आहे. होय सुभद्रे. वयाची 16 वर्ष परिपूर्ण झाली. आज गुरुच्या रणभूमीवर 12 दिवस परिपूर्ण होत आले. त्या गुरुच्या रणभूमीत पांडवांना विजयशी तरी प्राप्त झाली असेल, ती कुणामुळे झाली असेल तर माझा भाऊराया बालकृष्ण आणि माझे स्वामी पार्थ. आणि म्हणूनच आजच्या दिनी माझ्या बाळाला अनुमती मिळाली. माझी इच्छा. अगं एका मातेच्या मनी चाललेली चिंता हा भगवंता समजू शकतो का सुभद्रे? मला ज्ञात आहे, पण या तुझ्या पराक्रमी बाळानं केलं ते काय? मला ज्ञात आहे, माझा बाळ शिवाचा छावा आहे. आतापर्यंत गुरुच्या रणभूमीत असंख्य वीरांना त्याने यमसदनाला पाठविलं. स्वामी समवेत त्याने युद्धही प्रत्येक. सुभद्रे, माझा नाईलाज झाला का? फक्त नाईलाला सवया मला आज्ञा दिली. काय बोलण्यात तत्पर होता? आज तुम्ही माझ्या बाळाला आज्ञा दिला. आज जर माझे स्वामी या ठिकाणी असते, नव्हे तर माझा भाऊराया या ठिकाणी असता आणि त्याने जर त्याला आज्ञा दिली असती तर मी सुद्धा त्याला आज्ञा देण्यास तत्पर झाली असते. पण आजच्या दिनी गुरुच्या रणभूमीत माझे स्वामी नाहीये, नव्हे तर माझा भाऊराया सुद्धा नाही आहे. आणि असं असताना माझ्या मनामध्ये शंकेची पाल आहे. आणि ती म्हणजे कोणती असेल तर यदा कदाचित माझ्या बाळावर जर का संकट आला असेल तर ते संकट फोडून या सुभद्रेची इच्छा माझ्या बाळाला त्या गुरुच्या रणभूमीत जाण्यासाठी नका वाटेल. सुभद्रे, पांडव पक्षात असंख्य असे वीर आहे, त्या वीरांना पाठवा, पण माझ्या बाळाला अनुमती नका होते. सुभद्रे,
या बाळाची चिंता या धर्मराजाला नाही का ग? पण या धर्मराजासमोर संकट ओढावलाय. या तुझ्या बाळानं केलं ते काय? तर या धर्मराजाला स्वतःच्या रक्ताची शपथ. तर आपल्या रक्ताची शपथ. तुझा हा बाळ बंधू माझाही पुतळ्या लागतोय. अरे त्याची चिंता मला नसेल का? ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत 40 भावांवर प्रेम केला, तर माझ्या मन्यूवर सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम केला. आणि सांग सुभद्रे, आणि म्हणूनच रक्ताची शपथ घालून तुम्हाला शब्दात जखडबंद केलं. मग सांग सुभद्रे, यावेळी या बाळाचा बाल हट्ट मी पूर्ण केला नसेल तर इच्छा भंगाचा पातक या माझ्या मागे आला असेल. म्हणून नाही आला असतो. या बाळाला त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी त्या गुरुच्या रणभूमीवर जाण्याची अनुमती या धर्माने. काय पण चक्रव्यूहाचा भेद कसा करावा? तुर्तास त्याला हे ज्ञात तरी आहे का? बाळ मन्यू, अरे तुला हे ज्ञात आहे का? हा चक्रव्यूहाचा भेद कसा करावा हे या मन्यूला पूर्णतः ठाऊक आहे. काय बोलले तर म्हणजे चक्रव्यूहाचा भेद कसा करावा? आलेला संकट कसा दूर घालवावा हे तुला ज्ञात आहे. होय, पण बाळा, अरे ही तर विद्या दोनच योद्ध्यांना ज्ञात आहे. एक म्हणजे माझे स्वामी पार्थ आणि दुसरी म्हणजे माझा भाऊराय गोपालकृष्ण. आणि असं असताना चक्रव्यूहाचा भेद कसा करावा हे तुला ज्ञात कसं? अगं म्हणतात बापापेक्षा बेटा सवाई, तोच हा बाळ अभिमन्यू असतो. बोलण्याचा अर्थ माझ्या न्यायी आला नाही. मला तुझे बोल समजले. सांग बाळ, कसं शक्य आहे? आई, मला जो चक्र भेद कसा करावा हे मला ज्ञात कसं आहे, तर याची कारण तू आहेस. काय? होय, याच्या मुळाशी कारण ही तुझी माता. ती कशी काय? आई, ऐक मग, ज्यावेळी तू गर्भवती होतीस, माझा मामा म्हणजे कृष्ण मामा ज्यावेळी तुला इंद्रप्रस्थात नेण्यासाठी येत होता, त्यावेळी रथारूढ तुम्ही द्वारकेच्या दिशेनं जात होता. त्यावेळी माझा मामा त्या चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ह्याची कथा तुला सांगत म्हणजे होता. याची गोष्ट मला सांगत होता माझा भाऊराय. आणि ती गोष्ट गर्भातून हा मन्यू ऐकत होता. म्हणजे हुंकार तू देत होता, ऐकत तू होतास. आणि ते ऐकत मी होतो. मामाने अंतर्याने ओळखलं की हा मन्यू ऐकतोय, म्हणून ते त्यांनी कथन तिथेच थांबवलं. म्हणजे त्या आरूढ झालेल्या रथात मला निद्रा आली. आणि निद्रा आल्या कारणानं भाऊराया गोष्ट सांगत होता. आणि हुंकार कोण देत होता? तर माझा बाळ मन्यू माझ्या गर्भातून. होय ग सुभद्रे, शोभलाच बाळा. अरे आता कुठं तू शिवाचा शावा शोभलास. भाऊजी, आतापर्यंत आज 12 दिवस युद्धाचे लोटले. त्या 12 दिवसात आपल्याला अपयश प्राप्त झालं नाही. यशाची यशप्राप्ती आपल्या पांडवांना झाली. सत्य आहे तुझं म्हणणं. आणि मनाचा आत्मविश्वास आमचा बाळ मन्यू त्या गुरुच्या रणभूमीवर शत्रूला सागी पळा करून सोडे. सारे बाळा, आई, आशीर्वाद द्या. त्या गुरुच्या रणभूमीवर तू निकराचं युद्ध करावा आणि त्या युद्धात तुला संरक्षणार्थ आम्ही पांडव सुपूर्ण व्यूहाची निर्मिती करू. जा, चिंता करू नको. आपली आज्ञा घेऊन बाळ गुरुच्या रणांगणात गेला खरा, पण त्याचं संरक्षण करणं हे पांडवांचं
कर्तव्य हो, आणि त्या कर्तव्यात कसूर पडते का म्हणे एवढे तुमच्या जवळ या सुभद्रेची प्रार्थना. हे नारायण, कोणता भेद प्रसंग या धर्मराजा समोर प्रगट केला. पण ठीक आहे, तुझ्या मनी जे असेल ते तुझे ना कदा काही मग ठीक आहे. प्रत्यक्ष गुरुच्या